साधक हो. श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहस्रशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपास नृत्या दशांगुलम. ओम द्राम ओम द्राम ओम सहस्रशीर्षः विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम पांडुरंगाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. रुक्मिदेवी विद्महे महालक्ष्मी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम दशऋषि विद्महे शक्ति आनंद शक्ति धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगुरुध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं शांति. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. हरि ओम दत्त. श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण यामध्ये अजून कृष्ण चरित्र चालू आहे. भगवान कृष्ण द्वारका जी होती ती जवळजवळ 80-60 किलोमीटरनी विस्तारित होती, जास्त असं. आणि याच्यामध्ये बाजारपेठा, नंतर व्यापारी पेठा, नंतर असे अनेक प्रकारचे, जसं आता आपलं मुंबई पुण्यामध्ये जशा पेठा व्यापार आहे तशा दिवशी सगळ्या सुखसोयी त्या द्वारकेत होत्या. पण त्याचं वर्णन कुठल्या ग्रंथात एवढं सापडत नाही. यांना जेवण कुठून येत होतं, अन्न पाणी कुठून येत होतं, कृष्ण द्वारकेत असताना कुठले कुठले राजे त्यांच्या भेटायला यायचे, कुठल्या कुठल्या राजांची भेट व्हायची, सभेमध्ये काय काय घडायचं, सभेत काय काय ठराव पास व्हायचे, याचा उल्लेख ग्रंथात कुठं आहे का? पहा, मला तर कुठं दिसला नाही, पण तुम्हाला सापडत. पण कुठले कुठले राजे त्यांना भेटायचे. द्वारका स्थापन केली, पण जगाची संबंध कृष्णाने कसा ठेवला, कुठला ठेवला, कोण कोण भेटायला येत होतं, कोण कोण त्यांच्या विरुद्ध होतं, हे प्रश्न आहेत. काही राजे राक्षस त्यांची हल्ला करायची. मग त्या कृष्णाने द्वारका बांधली. ते राहायला गेले तेव्हा कृष्णाचे कोणचे मित्र राजे कृष्णाचे म्हणजे सहकारी होते याचा उल्लेख कुठे आढळत नाही. का कृष्ण आणि बलराम एवढे दोघंच तिथं लढायला होते, सगळ्याशी पाठ तोंड द्यायला, हा प्रश्न येतो. तर मुद्दा असा आहे की जे लिखाण आहे धर्म कृष्णाच्या बद्दल, त्यातले जे संशय स्थळ ते सापडत नाहीत, उत्तर येत नाहीत. एवढे मोठे कोणी कण्व, नारद मुनी का, दुर्वास ऋषी का, गांधारी शापन लागला. गांधारी शापाने काय बुडालं, दुर्वास शापाने काय बुडालं, द्वारका बुडाली असं प्रत्येक जण म्हणतो. मग गांधारी तेवढी ताकद होती ना, होती का नाही ताकद शाप देऊन द्वारका बुडवायची? ही तर गोष्ट खरी आहे का नाही? मग गांधारी महायुद्ध चालू असताना एवढे कौरव मेले तिची पोरं, त्यावेळेस तिने शाप देऊन ते सैन्य सगळं नष्ट का केलं नाही? याचं काय प्रश्न आहे ना.
हे जर तिला नष्ट करता येत नाही तर मग कृष्णावर शाप लागला असं कसं म्हणता येईल? जो उठतो तो शाप लागला, जो उठतो तो शाप लागला. आणि जुळका बुडाली. अरे नीट विचार करा, गांधारी लढाई चालली तेव्हा कौरव मारले सगळे, तेव्हा गांधारीने तिथे शाप का नाही दिला की सगळं सैन्य नष्ट होऊन माझ्या मुलांना जय मिळावा? मग त्या शापामध्ये ते सगळं महाभारत संपलं असतं ना. कृष्णा सगळं सैन्य पांडवांचं म्हणून कौरवाचं राहिलं असतं. कौरव सैन्य जगू दे, पांडव सैन्य मरू दे, असा शाप गांधारीने का दिला नाही? याचं उत्तर तुमच्या ग्रंथात आहे का? नाही. का नाही? हे स्वार्थी लवा ढोंगी लोकांनी बऱ्याच वाकड्या तिकड्या लिहून कृष्णाचे चरित्र बदनामी केलेली. कृष्ण राम यांच्या चरित्रामध्ये जे काय बऱ्याच चुका आहेत त्या दुरुस्त काही समाजाने एकत्र बसवून एक ग्रंथात दुरुस्ती पुढं केलं. मागच्या लिहिलं चांगलं, पुढच्या ते वळ खोडून दुसऱ्या वळी टाकले, असं माझं मत आहे. मला जे आठवतं ते असं आहे. हे दुष्ट लोकांनी राम अवतारातलं कृष्ण अवतारातलं ह्या ज्या सगळ्या चुका लिहिलेल्या आहेत. आता तुमच्या ताकद लढायची हो आहे. मग तुम्ही जर समजा हा पैलवानीचा गाव ह्या तुम्ही पैलवान आखड्यात पाळला, मग तुमच्या गावामध्ये हा पैलवान पण त्याला परत पाडू शकता का नाही? पाडू शकतो. मग गांधारीच्या शापाने असं झालं, त्या ऋषी शापाने असं झालं, ते तसं झालं. शापाच्या भाषा वापरू नका. त्याचा उष्य शापाचा परिमार्जन विधी कृष्णाने केला आणि त्यामुळं यदुवंशाला जेवढा धक्का बसायचा तेवढा कमी बसला. बरं तुम्ही द्वारका शोधली की नाही? शोधली. बरं तुम्ही अमेरिका रशिया जे स्थळं पाहिली, 10,000 वर्षाची, 20,000 वर्षाची काय अवशेष सापडले, तिथं माणसांचे कलेला सापडले का नाहीत? सापडले. मग इथं का नाही सापडत? इथं कोणकोणची कलिज कशी होती? कृष्णा 1,80,000 मुलं होती. मग त्यातले किती मुलं किंवा किती सैन्य किंवा किती यादव मेले, त्यांचं तिथं कुठंतरी हाडं बिडं टाकू या द्वारका सापडा पाहिजेत ना. का नाही सापडत? हे काय प्रकारे इतिहास संशोधन मंडळाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. श्राद्ध घालण्याचा बाप दाखवणे, श्राद्ध घाल, इथं तुम्हाला लिहायचा अधिकार नाही. तुम्ही या ठिकाणी कृष्णाच्या अवतारातले जे यादव वारले त्यांची जी स्थळ, त्यांचे समजा हाडं किंवा काही त्या ठिकाणी सापडायला पाहिजे, त्याचा शोध लावायला पाहिजे. त्याच्यावरती मग DNA अनुवंशिक दोष अनुवंशिका शोधले पाहिजे आणि मग इतिहास मांडला पाहिजे. नुसतेच गप्पा मारताना इतिहास लिहित, अरे काय एक बाजू कच्ची दुसरी बाजू पक्की, असं नाही चालत. ही द्वारका जी आहे, ह्या द्वारकेमध्ये कृष्ण मूर्ती आहेत. आज मंदिर तशी तशी आहेत, घरं तशीच आहेत. मी पाण्यात 300 फूट खाली कशी काय गेली हा प्रश्न पण होते समाजापुढं. महाप्रलय झाला, 300 फूट समुद्रामध्ये द्वारका गेली कशी? आणि या आतमध्ये मंदिरात जशी तशी कशी काय? याचा प्रकार, याचा इतिहास संशोधन केला पाहिजे, याचा इतिहास साधला पाहिजे. यादव किती होते? 56 कोटी यादव होते. मग या 56 कोटी यादव होते. या द्वारकेमध्ये कोण राहत होतं? यदुवंशी यादव, वृष्णवंशी यादव, कृष्णाचे वंशज, कृष्णाची मुलं बाळ. नंतर अंधक यादव, नंतर सूर्यवंशी यादव. म्हणजे असे तिथं 5 प्रकारचे यादव द्वारकेत राहतो. आणि तुरुवंशी यादव आणि जे वृष्णवंश, ही जे दुसरे भीमक वंश, अंधक वंश होते, भीमक वंश, अंधक वंश, या दोघांचे नेहमी चाडवर लागलेले असायचे. आणि मग ही लढाई झाली या यादवांची, ती भीम म्हणजे अंधक आणि तुरुवंश नावाचे यादवामध्ये झाली, यांच्यामध्ये झाली. ही यादव मारले बा, इथं पळली यांची कलिज. मग काहीतरी का होणार 10-5 ते त्या ठिकाणी हाडं काडकं सापडायला पाहिजेत. ते कसे होते, किती उंची होती, काय होतं, सगळं मोजायला पाहिजे ना. कुठंच काही नाही मोजला तिथं, कुठं काही इतिहासच सापडत. म्हणजे हा इतिहास तिथं घडला असा इतिहासाला पुरावा नाही असं म्हणावं लागेल. त्याचा संशोधन व्हायला पाहिजे. ही द्वारका पाण्यामध्ये 300 फूट कशी काय गेली याचा इतिहास सांगितला पाहिजे.
गांधर्याला शाप लागला आणि ते बुडाला, त्या दुर्वा शाप लागला ते बुडाला. अहो गोष्ट अशी आहे, देव होते कृष्ण, यांना शाप लागायचं काय कारण आहे? शाप यांच्या पुढे की झाडके पत्ते. मग महाभारत युद्ध चालू होतं त्यावेळेस गांधाने शाप द्यायला पाहिजे होता, हे पांडवाचं सैन्य मरू दे, कौरव सैन्य जगू दे, असं का नाही म्हणली ती? काय कारण आहे? खरा शाप होता खोटा, हा विचार करा. प्रत्येक जनतेने बसून विचार करा, सगळ्या समाजाने, विद्वान पंडितांनी, ज्ञानी पंडित जे असतील त्यांनी विचार करा, बाई काय आहे याचा विचार झाला पाहिजे ना. जो उठतो तो असं झालं, जो उठतो तसं झालं. मग कृष्ण अंधक वंश, सातकी वंश हे जे आहे त्यांना निर्णया ठिकाणचे राज्य दिलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांची सातकी निर्माण केलेली आहे. कृष्णाच्या वंशातला रुक्मिणी आणि कृष्ण यांच्यापैकी प्रद्युम्नाचा अनिरुद्धाचा वज्रनाभ म्हणजे वज्रनाभचा सोनू, म्हणजे असं अशा दृष्टीने वज्रनाभ हा राहिला. मग त्याच्यावर अनेक कोण जगले बाबा, कसं राहिले हे लिहिलं नाही. त्याचं कारण असं आहे की खरा इतिहास जो आहे तो कोणी पाहिला नाही, प्रत्यक्ष ऐकून लिहिला असं माझं मत आहे, किंवा कोणातरी सांगण्यावरून लिहिलं बा असं असं झालं आणि त्याला शापाचं कारण लावलं. आता परत उरतो त्या शाप असा आहे, तो शाप तसा आहे. शाप हटवण्याचं कार्य कृष्णाला माहिती होत. कृष्णाने काय केलं, शाप मुक्ती करण्याकरता यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये दुर्वा सोडल्या तुपासहित, हजारो दुर्वा. गणपती महाराज प्रगट झाले, त्याने सर्व शाप संपवून टाकला आणि जे कर्म पाहून ते मरतील असं सांगितलं, संपलं. तर हे जे वृष्णीवंश आहे, कृष्णाचा वंश, यादव वंश आहे, तो आता जवळजवळ 26 ते 50 कोटीपर्यंत जगात त्याची वस्ती आहे. रामदेव देवगिरीचे यादव, रामदेवराव या वंश पृथ्वी ह्या एरियात आहे. नंतर जांभूळचा वंश तिकडं आहे. आता मी इथं बसलो होतो, मी आपलं बसलो बा, कृष्ण गेले, त्यांचं कोण राहिलं? कृष्णाने गेल्यानंतर तिथं ज्या स्त्रिया होत्या कृष्णाच्या, आठपट्ट्या राण्या रुक्मिणी सहित, त्या या लिंगपुराणात लिहिल्यात. त्या अग्नीमध्ये प्रवेश सती गेल्या. ज्या बाकी स्त्रिया होत्या त्या पण सती गेल्या. जांबून ते कृष्णाचं शरीर म्हणजे लोक मांड्या घेऊन बसली होती, असा इतिहास आहे. ती जळालीच नाही. ती जांबून ते बोलते आता सध्या, जांबून ते चिरंजीव आहे, तिला इतिहास विचारा. जांबून ते म्हणले, महाराज मला ओळखलं का? म्हणलं ओळखलंय. द्वापार युगातले हो आहेत, आणि तुम्ही पृथ्वी आला म्हणून मी आलोय म्हणून बसलो इथं. तर त्याचं कारण असं आहे की द्वारकाचा कारभार स्वतः जांबून तिने सांगितले. जांबून ती चिरंजीव झाली, ती अजून फिरते व्यवस्थित. मी द्वारकाचा कारभार पाहते. मग पुढे विचारलं बा कुठला कारभार कोण पाहतं? तर तिने सांगितलं बा वृंदावन गरीकडचे राधा कारभार पाहते. मग द्वारकाचा कारभार कोण पाहते? जांबुवंती पाहते. जांबुवंती चिरंजीव आहे. नंतर जगन्नाथपूरचा कारभार कोण पाहते? सुभद्रा पाहते. मग पंढरपूरचा कारभार कोण पाहते? जनाबाई पाहते. अशा दृष्टीने कृष्णाने सगळ्या ठिकाणी आपले कारभार पाहण्याकरता व्यवस्थापन केलेले आहे आणि स्वतः ते अमर आहेत. तर या ठिकाणी कृष्ण समाज जागेनंतर त्यांच्या समवेत सगळ्या स्त्रियांनी उड्या टाकल्या अग्नीमध्ये, सती गेलेल्या आहेत. जांबुवंती कृष्णाजवळ बसली होती, डोकं त्यांचं आपलं मांडव घेऊन, तर ती तशी बाहेर आली, ती जळाली नाही, शाबूत आहे. आता प्रत्यक्ष भेटल्यानंतर तिचं शरीर व्यवस्थित आहे, मानवासारखंच, म्हणजे दिव्य शरीर आहे पण मानवासारखं ते चिरंजीव आहे. तर अशा दृष्टीने कृष्णाच्या वंशातले कोण कोण भेटले आपल्याला? नंदराजा भेटला, यशोदा भेटली, नंतर तिथले काही अजून भेटले, देवकी भेटली, वसुदेव भेटले,
राम अवतारे, कौशल्य, दशरथ राजा, हे असे जे आहेत, कुंती भेटली. त्याचं कारण आहे की हे जे जीवात्मे आहेत पृथ्वीवर अजून, ते कोण कोण कुठं आहेत ते आपल्याला शोधले पाहिजेत, भेटले पाहिजेत, त्यांचं काम पाहिलं पाहिजे. मग गांधारीचा शाप लागल्यानंतर द्वारका बुडाली. मग द्वारका बुडाल्यानंतर तिची मंदिरं कशी काय शाबूत राहिल्यात, मूर्ती कशा काय शाबूत आहेत. सोन्याच्या मूर्ती, आसनं, कृष्णाच्या आसनं, बसायचे पायऱ्या, नंतर यादवांचा लिहिला इतिहास त्या दगडावर सगळा तसा तसा दिसतोय. मग हे सांगायचा मुद्दा असा आहे की हा शाप आहे का वरदान आहे, हा प्रश्न होतो. ज्यावेळेला तिने शाप दिला तेव्हा कृष्ण काहीच बोलला नाही, शांत बसला. कृष्णा उत्तर दिलं असतं तर तो शाप लागला असता, पण कृष्ण काहीच बोललाय म्हणून ते वरदान ठरलं. एखाद्याने तुम्हाला शिवी दिली आणि तुम्ही बोललाच नाही तर ते तुम्हाला वरदान ठरतं. कारण का, तुम्ही उत्तर दिलं नाही ना, मग त्याला फाटा फुटला नाही. अशा दृष्टीने हे वरदान का शाप, ते वरदान म्हटलं तरी चालेल, कारण कृष्णा वंश वाचलेला आहे बरेचसा, त्याचा इतिहास कुठं सापडत नाही. आणि जो लिहिला असेल पूर्वीचा तो भरपूर वर्षा काळ गेल्यामुळे ते ग्रंथ नालंदा विश्वविद्यापीठ, नालंदा, तक्षशिला ही जी विश्वविद्यापीठ होती 5-25, त्याच्यामध्ये हे संपले असतील किंवा पुढे राहिले नाहीत. मग ज्याने त्याने थोडं थोडं आठवण करून करून लिहिलं. आता याच्यामध्ये वज्र नावाने स्वतः कृष्णाचा इतिहास लिहून ठेवलाय का, असं कुठं सापडत नाही ना इतिहास. वज्र बाकीच्या लोकांनी इतिहास लिहिलाय. तर त्या घराण्याने स्वतः जो लिहिला इतिहास असेल त्याचा पुस्तक ग्रंथ आपल्याला मिळायला पाहिजेत, तेव्हा आपल्याला माहिती मिळेल. मग त्या ठिकाणी कृष्ण गेल्यानंतर बलराम गेले, मग कृष्ण गेले, मग यादवातले काही गेले, काही राहिले. पण त्यांचे माझं म्हणणं असं इतिहास संशोधन मंडळाला की या ठिकाणी जे यादव वारले त्यांची हाडं किंवा काही राख भुकटी कुठेतरी काही सापडली पाहिजे ना. कारण अमेरिका, रशियात या ठिकाणी जे जुनी जुनी क्षेत्र आहेत 10-20 लाख वर्ष, तिथं खाली माणसांचे सापळे सापडलेले आहेत. इथं पण काही सापडायला पाहिजेत. तसं न सापडल्यामुळं ही द्वारका शापित आहे का मुळात बुडाली, हा प्रश्न जगापुढे येतो. तो आपण उल्लेख करून त्याचं द्यायला पाहिजे. आणि पुस्तक ग्रंथ वाचणारे जे लोक आहेत ना, ही जातीवादी जे लोक आहेत, आता जे भांडणं चालल्यात, अशी संघटना पूर्ण एकत्र येऊन रामाचं आणि कृष्णाच्या चरित्राचं काहीतरी चित्र विचित्र लिहून ठेवलं. मी या मताचा आहे. सगळे समाज आता जे विरुद्ध उठले, आम्ही मोठे आहोत, असं आहे तसं आहे. आणि मग ही कथा आम्हीच लिहिल्या, तुम्ही का लिहिल्या कथा, त्या आम्ही यादवानी का नाही लिहिल्या. त्याचं कारण आहे की ही जी पुराणं आहेत लिहिलेली, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये म्हणून त्याची बदनामी केलेली आहे. रामाची सीता रावणाने चोरून नेली, वैदी हरणम जटावी मरणम. वैदेही नावाची शक्ती सीतेच्या शहरातून बाहेर पडली, ती रावणाने नेली. आणि मग रामाने सीतेला सीता दिसत नाही म्हणून त्या रावणाला मारलं, तेव्हा सीता प्रगट झाली. हा मुद्दा थोडक्यात सांगितला. वैदी हरणम जटावी, रामप्रभू सीता रावणाने चोरून नेली नाही. आणि त्याचा जो इतिहास आहे तो तुम्ही रामाचा प्रभास आहे. कारण रामा सीता रावणाने चोरून नेण्याचं कारण का, रामप्रभू लक्ष्मण सीता अत्रिसूंच्या आश्रमात आले. मग आल्यानंतर अनुसाने सांगितलं, तू राजकुमारी आहे, तुला वस्त्र हे कधी फाटायचं नाही, जुनं व्हायचं नाही, काही नाही. आणि त्याप्रमाणे तिला काय द्यायचं दिलं, एक गवताची काडी दिली. तिला म्हणले खाऊ तुझ्या डोक्यात ठेवायची, जेव्हा कोणी तुला न्यायला किंवा त्रास देईन तेव्हा ही काडी फेकायची. त्याप्रमाणे काडी बाहेर फेकला, तुझी प्रतिष्ठा तयार झाली, वैदेही निर्माण झाली. त्या काडीतून ती रावणाने नेली, असं खऱ्या शास्त्राचा सिद्धांत आहे. आपला धर्मशास्त्राची बदनामी करणारे जे काही माणसं असतील त्यांनी या ग्रंथात चुका लिहिलेले आहेत. जातीवादाचे प्रश्न,
आणि हे सगळं जे गोंधळ करून का ठेवला, काय समाजाने काय समाजावरती वर्चस्व दाखवण्याकरता हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. आपली वर्चस्व राहिलं पाहिजे. गावातले काही पुढारी असतात, मग ते गावात बारीक जे गरीब लोक आहेत जनता दबाव आणण्याकरता काय ते लिहून ठेवतात, ते असं समाज तुमचे आई बाप तशी ती तशी. हे सगळं खोटं लिहिलं जाते. निम रामायण, निम महाभारत, कृष्णाचं चरित्र याच्यामध्ये संशय स्थळ आहेत. ते त्याने शोधा, तुम्ही त्याचा विचार शोधा आणि मग बघा काय आहे ते. या सगळ्या स्त्रिया कृष्णाच्या सत्य गेल्या लोकप्रिय सहित. हा महत्वाचा मुद्दा इथं आहे. म्हणून 16,108 स्त्रिया कृष्णाबरोबर सती गेल्या. आणि तेवढ्या स्त्रिया जे यादव कुळातले जेवढे लोक आहेत, ज्यांचं पानकणीस देवक आहे ते यादव वंशी आहेत, आंबा कणीस आहेत ते पान आहेत देवक आहे ते यादव वंशी आहेत, आत्रे गोत्र आहेत ते यादव वंशी आहेत. तर हे सांगायचा मुद्दा असा आहे की 16,108 स्त्रियांचं म्हणजे यादवांनी यादव कुळामध्ये लग्न कार्याच्या अगोदर 16,108 स्त्रिया कृष्णाच्या सह सती गेल्या. मग यांचं परिमार्जन किंवा शांती करावी लागते. आणि तशी शांती केल्यानंतर मग या यादव कुळाला सुख शांती मिळते. तेव्हा प्रत्येक लग्न कार्यामध्ये 16,108 स्त्रियांचं स्मरण करणे आवश्यक आहे. त्यांना शांती मिळाली पाहिजे आणि त्यामुळं यादव कुळाचा अजून विकास होईल. हा महत्वाचा मुद्दा आहे. यादव कुळामध्ये कृष्णाबरोबर 16,108 स्त्रिया सती गेल्या. हा मुद्दा महत्वाचा. तर या ठिकाणी जो शाप लागला अमुक झालं तमुक झालं हे जे लिहिलेलं आहे, मग माझं निश्चित मत असं आहे की ज्यावेळा युद्ध चाललं महाभारताचं, त्यावेळेला कौरव मरत होते, त्यावेळेला गांधारीने डोळे उघडून शाप द्यायला पाहिजे होतं की पांडवां सैन्य भस्म होऊ द्या, जळून जाऊ दे, कौरव सैन्य राहू दे. का नाही म्हटली ती? त्याचं कारण तिथं का नाही शाप लागला, इथंच कसं काय शाप लागला? हे सरशेवटलं काय ते लिहून ठेवले. तिथं तिने शाप दिला पण कोण लागूच पाडलं नसं. इथे बोडाल हे निमित्त झालं कावळा बसन फांदी मोडायला, म्हणून तुम्ही तसं लिहून ठेवलं. मी मान्य करीत नाही. हे शाप विमर्जन कृष्णाने आपल्या लागल्या आल्यानंतर द्वारकेत आल्यानंतर तो करून टाकला. 5 पांडव जय म्हणे अस्मदी यज्ञ केला. त्यामुळे हे जे शाप होते पांडवांना लागले कृष्णाला, ते जयमिनी अस्मदी यज्ञामध्ये सगळे जयमिनी अस्मदी यज्ञ केला. म्हणजे त्या जयमिनी अस्मदी यज्ञामुळं त्या सगळे शाप तिथं संपून टाकले. हा महत्वाचा इतिहास आहे. जयमिनी अस्मदी यज्ञ महाभारते असं वाचा, पहा कसं काय लिहिले. तर हे जे शाप 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 चिंता म्हणून जे ओरडता तुम्ही, शाप तुम्हाला हटवायचे ना, प्रत्येक घराला शाप लागलेला आहे. प्रत्येक माणसाला शाप लागतो. 1,000 दुर्वा तुम्ही गणपतीला बा, तुमचे सगळे घरातले शाप कुळातले शाप संपले. अगदी सोपा उपाय मुद्गल पुराणात लिहिले. म्हणजे शाप कसा संपवायचा. आता मार्कंडेय ऋषीला त्याचं आयुष्य कमी आहे म्हणून त्याला शाप द्यायचं, त्याला दिलं. मग मार्कंडेय ऋषीने काय केलं, यज्ञ सुरू केला, सगळं साहित्य जमवलं आणि दुर्वा आणून 1,000 दुर्वा तुपात बुडवल्या आणि त्या होमात सोडल्या. अजून बरं सोडल्या असेल पण त्या उल्लेख येतात की हाच दुर्वा सोडल्या, कोणाच्या तुपाच्या दुर्वा तुपात बुडून दुर्वा सोडल्या होमामध्ये ब्राह्मण मंत्र म्हणले. आणि त्यामुळे गणानाम त्वम गणपती हवामय हा मंत्र तिथे म्हटला जातो. तेव्हा शापमुक्त होतो. तशा मंत्राने शापमुक्त होत नाही. हा मंत्र तुम्हाला सत्यनारायण पोथीमध्ये सापडेल. म्हणून सत्यनारायणाची पूजा आपण घालतो तेव्हा आपल्या घरात जे शाप लागलेले आहेत त्याच्यामध्ये हा मंत्र आहे, ओम गणानाम त्वम गणपते हवामय. हा जो शाप मंत्र आहे त्यामुळं घरातले लागले पूर्वी आपल्या जन्माला शाप सगळे नष्ट होतात. वेदामधला मंत्र आहे
हा मंत्र तुम्हाला सत्यनारायणाच्या पोथीत ब्राह्मण म्हणून दाखवतात. त्यामुळं सत्यनारायणाचे पोथी केल्यानंतर सत्यनारायणाच्या पोथीमुळे आपला फायदा काय होतो? फक्त आपल्या घरात जे शाप लागलेले आहेत पूर्वीचे कोणाचे, त्यातून ते शाप नष्ट होतात. तशा दिशेने भगवान कृष्ण जो आहे त्याच्या कलिजा राहिला, तो जिकडे गेला अजून तो धडधड करतो, त्याचे ठोके पडतात. त्याचं कारण असे आहे की कृष्ण भगवंत हे सगळे यादव काय मरायला लागले, कृष्ण बाण लागला, नंतर वर चालला. मग भगवान शंकराने त्याला वरदान दिलं होतं, कुठं कैलास पर्वतावर, की तुमचा वंश अमर राहीन. मग ते कुठं गेलं हे शास्त्र? हे शाप कुठं आला? 12 वर्षे कृष्णाने तप केलं. कुठं? कैलास पर्वतावर झोळीवर बसून 12 वर्ष. फळं एकदाच फक्त वर्षातून खायचं, फळं, दूध, दही, बास. वर्षभर काय खायचं नाही, जप करायचं. तेव्हा भगवान शंकर पलट म्हणले, आद्य नारायणा, तू देव असून तुला काय करायचंय? मला देवा रुक्मिणीचं म्हणणं आहे आपला चिरंजीव संतती झाली पाहिजे. त्याच असतो म्हणले. बस झालं. 1,80,000 मुलं त्यांना. काही मुलं कृष्णाची, काही मुलं संन्यास घेतला, काही मुलांनी, काहींची लग्न झाली, काय झालं त्यांचा वंश आहे. आता कैलास पर्वतामध्ये एक सिद्ध आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये जे गुरु आहेत परमानंद सरस्वती, अनंत कल्पाचं आयुष्य, आणि आत्मानंद सरस्वतीचं 700 कल्पाचं आयुष्य आहे. त्या धंत्रीपासून चौखून दोन्ही चालतो, 100 वर्ष समाधी राहतात. त्या गुंफेमध्ये यादव नावाचे अनेक म्हणजे अनेक यादव आहेत. तेव्हा त्या ठिकाणी यादव कोण आहेत? तर त्या यादवांनी असं सांगितलं की आम्ही भगवान कृष्णाची वंशज आणि मुलं आहोत. आम्ही या महाराजांच्या आश्रमात आल्यामुळं आम्हाला शापातून मुक्ती मिळाली, आम्ही शापातून वाचलो आहोत. कैलास पर्वतामध्ये आश्रम आहे, तुम्हाला जमलं काही जाऊन या, भेटा. भेटणं शक्यच नाही, लय अवघड आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की कृष्णाने हा देव आहे, मग त्या शाप कसा काय लागला हा प्रश्न होतो नाही. तर तुमचा कृष्ण आहे ना, मग त्याला शाप लागला, त्याचं असं वाटोळ झालं. मग हिंदू धर्मात सगळे देव शापित आहेत कारण सगळे मेले का? हे तसं काही नाही. शापातून मुक्त होणारे विधी सनातन धर्मात, हिंदू धर्मात सांगितलेले आहेत. विद्वान पंडित ब्राह्मण याचं निरसन करतात. सत्याच्या पूजेमध्ये महत्व आहे. ओम गणानाम त्वं गणपते. तर याचं कारण आहे की ह्या जो मंत्र आहे व्याजामधला सत्यनारायणचा, लक्षात ठेवा. तो मंत्र तुम्ही जर समजा दर आमुषा किंवा पौर्णिमा सत्याची पूजा घरात घातली, स्वतः वाचली किंवा ब्राह्मण आणून घातली तर काय हरकत नाही. तर तुमच्या घरातले वास्तुदोष, शाप सगळे मुक्त होतात. पूर्वीजण सगळे शाप हटवण्याचं काम फक्त हा मंत्र करतो. ओम गणानाम त्वं गणपती. हा मंत्र कृष्णाने स्वतः आणि ब्राह्मणाकडून विद्वान लोकांकडून आणून तिथं होम हवन यज्ञ केलं, त्यामुळे शापाचं परिमाण झालं. त्याच्यानं त्याच्या अगोदर पांडवांचा यज्ञ अस्मत् जैमिनी अस्मत् यज्ञ झाला. तिथं तसंच सगळा शाप संपला. शाप संपण्याकरता अस्मत् यज्ञ पांडवांनी कृष्णाच्या मार्फत केला. त्यामुळे कृष्णाचा आणि पांडवांचे जे शाप होते संपले. तर या दृष्टीने हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की जे शाप, आता शाप देऊन असं करून तसं करून कलियुगात कोणालाही शाप लागत नाही असं ग्रंथात लिहिलं. कारण माणसं जी आहेत कलियुगातली ते खाणारी पण आहेत, त्यांचा कोणता शाप लागतो? शाप देण्याकरता 12 वर्ष 20-24 वर्ष तपश्चर्या निराहारी माणसं लागतात, तो त्यांचा शाप बाधतो. बाकीचा कोणा शाप बाधणार? इथं तुम्ही दारू पिताय, गांजा वाढताय आणि सगळं चाललं, त्यांचा शाप बाधत नाही. तर सांगायचा मुद्दा आजचा महत्वाचा असा आहे का आज कृष्णाचं जे काय म्हणजे जीवनचरित्र आहे ते महत्वाचं तुम्हाला मी सांगेन. जांबुवंती मला भेटल्यानंतर ती समोर सगुण स्वरूपात
मला म्हणले ओळख आहे का? म्हणलं आहे. आता तुम्ही लय दिवसाने पृथ्वी आला. म्हणलं आलोय, बसलो इथं तप करीत. तर अशा दृष्टीने हे सगळं शास्त्र पूर्वजन्मातली जी आपली माणसं आहेत जीवजगी ती आपल्याला भेटली पाहिजेत. चिरंजीव सप्त चिरंजीव आले ते भेटले. त्या ठिकाणी या ठिकाणी बिभीषण एक दिवस आला. म्हणले महाराज तुम्ही रामलिंगाच्या मंदिरात दररोज पहाटे 3 वाजता या. मी तुम्हाला दररोज 3 वाजता भेट देऊ, आपण तिथं बोलू. म्हणलं बाबा आता वय झालं, मला काही जमायचं नाही, पुढे तर तुम्ही इथे येत. ते म्हणलं मी दरवर्षी अयोध्येतून निघतो, दररोज रामलिंगाच्या मंदिरात पहाटे 3 वाजता येऊन पूजा करून जातो. मग तिथून पुढे निघतो 3:15 3:30ला अयोध्येत जातो. तिथं जाऊन पूजा करतो. रामाची सीतेची आमची भेट होती आणि परत येतो. म्हणे तुम्ही पण येत जा इथं रामलिंग मंदिरात. म्हणलं मला जमायचं नाही, मी आपल्या या वस्तीवर बसलोय कलकी दत्त, मला इथं भेटा. तर बिभीषण अजून चिरंजीव आहे आणि ते दररोज रामलिंगाच्या मंदिरात पहाटे 3 वाजता येतात. कधी कधी मला भेटून जातात. अशी वस्तुस्थिती आहे. हनुमान चिरंजीव आहे. मग बाकी चिरंजीव आहेत म्हणजे प्रद्युम्न, साम, गद, कृष्ण वंश 3 चिरंजीव म्हणजे 10 चिरंजीव झाले एकंदरीत. हे असं वंशफळ आहे. तर याचं कारण असं आहे की आपण जे काही ग्रंथ वाचतो अंधश्रद्धा ठेवून वाचू नका. असं का घडण, कशामुळे घडण, खरंच आहे का खोटे, याचा घासून तपश्चर्या करा आणि अनेक ग्रंथ वाचा. म्हणजे आपल्याला सत्य कळेल. जर सत्य कळत नसन तर भगवान परमात्म्याला भेटून तो इतिहास मिळवा. म्हणजे मग तुम्हाला सत्य समजन तर समजणार नाही. आणि हे समजलं तरच तुम्हाला पुढे जाता येईल, तसं जाता येणार नाही. आणि मग हे कृष्ण राम यांचे काय यांच्याबद्दल जे लिहिलेलं आहे ना, सीता हा असं रामायण 108 रामायण ज्याने लिहिलं रामायण त्याने वैदे हरणम जटाविमरण असा शब्द वापरलेला आहे. पण ते वैदेचा जटावीचा शब्द का अर्थच काळ नाही. वैद्य सीतेचा वैद्य आणत, मग सीतेलाच वैद्य म्हटलेलं आहे. पण वैद्य ही सीताच आहे. पण ते रावणांचा त्रास दिल्यामुळे ते पुन्हा सीतेवर पुन्हा आले. म्हणले मी विष्णूवर अवतार जन्म घेईन आणि तो अनाश करीन. त्या दृष्टीने सगळा इतिहास घडलेला आहे. मूळ इतिहास वैद्याने घडवला, कैकेयीने घडवला आणि यांनी घडवला असं काय कारण नाही. वैद्याने घडवला. रावणाला वैद्य भोवली कारण तिने प्रतिज्ञा केली की मी पुन्हा जन्म घेईन सीता म्हणून आणि मग विष्णूबरोबर लग्न करीन. आदिनारायण पृथ्वी आणि जन्माला आणि त्याच्यावर लग्न करीन, मग तो अनाश करीन. असा रामायणाचा मूळ इतिहास. तसं कृष्णाचा पण हा जो इतिहास आहे तो आपण शास्त्रोक्त पद्धतीने वाचा. अंधश्रद्धा ठेवून वाचू नका. जरी कोणी किती मोठे ग्रंथ लिहिले असतील तरी त्याचा पुन्हा पुन्हा विचार करा. आणि जेव्हा तुम्हाला परमात्मा भेटेल त्याला विचारा खरं खोटं काय, आणि ते जे सांगेन ते लिहून ठेवा परत, म्हणजे त्याच्यावर सुधारणा होईल. ओम स्वयंभू महामृत मंथनेश्वर कल्की दत्त महाराज की जय. महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मऋषि अत्रि की जय. महासती अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरि ओम दत्त. ओम शांती शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त मंदिर
पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.